नमस्कार. जय आई इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी कुल्फीची रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. तर मी काय करणार आहे, हे दूध आहे ते या कपामध्ये थोडंसं काढणार आहे. मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे ग्लासमधून. तर त्या दुधामध्ये मी इथे 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. ही पावडर आहे ती मी या दुधामध्ये ॲड करून मिक्स करणार आहे. तर ह्याच्यातल्या गुठळ्या आहेत त्या मोडायच्या आहेत. व्यवस्थित पावडर मिक्स करायची आहे या दुधामध्ये. अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजेत. त्यामुळे व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आहे. तर ही जी कुल्फी बनवणार आहे ती अगदी टेस्टी आणि थंडगार तयार होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की आपल्याला नेहमी थंड खाण्याची इच्छा होते आणि घरात जर लहान मुलं असली तर लहान मुलं तर आवर्जून अशा पद्धतीने थंड खाण्याची इच्छा व्यक्त करतात. तर बाहेरची कुल्फी खाण्यापेक्षा आपण असं घरी कुल्फी बनवू शकतो. तर इथे पाहू शकता छान अशी व्हॅनिला पावडर आहे ती याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. इथे मी गॅसवरती 1 पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे ग्लासमधील दूध आहे ती ओतलेलं आहे. आता हे दूध आहे ते आपल्याला छान उकळून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता दूधही चांगलं उकळलेलं आहे. दूधही चांगलं उकळलेलं आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, यामध्ये दुधामध्ये आपण साखर टाकायची आहे. तर इथे मी 3 चम्मच साखर टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. तर बरोबर 3 चमचे साखर टाकलेली आहे. आता ही साखर आहे ती आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. इथे मी बदाम आणि काजू बारीक करून घेतलेली आहे. ही 2 चमचे पावडर या दुधामध्ये टाकत आहे. आता ही आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. काजू आणि बदामची पावडर अशी टाकली की मग कुल्फी छान लागते. किंवा मग जरा थोडेसे मोठे असे काजू बदामचे तुकडे टाकले किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकले तरी छान लागते. तर हेही आपल्याला 2 मिनिट उकळवून घ्यायचं आहे साखर आणि पावडर टाकलेली. यानंतर आपण हे मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे ती ॲड करायची आहे. थोडी थोडी टाकायची आणि असं चमच्याने हलवायचं आहे. आता ही आपण कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊया. तर इथे मी 3 ते 4 मिनिट हे चांगलं उकळून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करत आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे थंड करण्यासाठी असंच ठेवायचं आहे. म्हणजे रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत असंच ठेवायचं आहे. तरी इथे आता हे थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे. तर आता मी हे थोडंसं हलवून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, कुल्फी बनवण्यासाठी हे जे आहे ते इथं माझ्याकडे हे कुल्फी मोल्ड आहेत. तर मी यामध्ये थोडं थोडं भरत आहे.
तुमच्याकडे हे असे कुल्फी मोल्ड नसतील तर तुम्ही ग्लासमध्ये भरलं तरी चालेल, एखाद्या छोट्याशा ग्लासमध्ये. इथे बघू शकता थंड झालं की भरपूर घट्ट झालेलं आहे. तर मी हे असं पूर्ण भरलेलं आहे आणि याच्यावरून हे असं झाकण लावत आहे याचं. अशाच पद्धतीने मी कुल्फीच्या मोल्डमध्ये ते बाकीचं शिल्लक राहिलेलं आहे आईस्क्रीम तेही याच्यामध्ये भरून घेते. तर इथे बरोबर 3 कुल्फी मोल्डचे जे ग्लास आहेत ते भरलेले आहेत. आता मी हे सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. 10 ते 12 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं सेट होण्यासाठी कुल्फी, किंवा मग रात्रभर कुल्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. तर मी हे रात्रभर ठेवणार आहे फ्रीजरमध्ये. रात्रभर कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवली होती सेट होण्यासाठी. तर आता आपण काय करायचं आहे, कुल्फी ओपन करायच्या आधी ही अशी पाण्यात डिप करायची आहे, पाण्यात बुडवायचं आहे असं. पाण्यात डिप केल्यानंतर इथे मी आता हे ओपन करत आहे. तर इथे बघू शकता आपली कुल्फी छान तयार झालेली आहे. आता मी याच्यामध्ये असं आईस कांडी टाकत आहे. आणि इथे पाहू शकता अगदी छान कुल्फी आपली निघालेली आहे. तर इथे मी 2 कुल्फी काढलेले आहेत आणि इथे पाहू शकता किती छान व्हॅनिला कुल्फी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण बदाम आणि काजू टाकलेले होते, त्याच्यामुळं अगदीच छान दिसत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.